मंदिराच्या वरती आहे. सुंदर काम चालू आहे ना. शंकराची पिंडी आहे बघ, दिसली. नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मज्जेत ना. सकाळ झालेली आहे आणि शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आणि आज मी परिवार गार्डन मध्ये आली आहे मॉर्निंग वॉकला आणि दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे मंडळी. दुपारची वेळ आहे बघा. मी फ्लावर आणि पनीरची भाजी बनवली आहे खूप छान अशी. चला आता कोथिंबीर टाकते आणि आपली भाजी रेडी झाली आहे. आणि बरंच जेवण झालेलं आहे. मुगाची भाजी केली आहे, भात केला आहे, डाळ केली आहे आणि अशी छान भाजी केली आहे. तर मंडळी इकडे शेवयाची खीर बनवली. आज सोमवार पण आहे आणि छान अशी हे शेवया आहेत मँगो फ्लेवरच्या, म्हणजे आंब्याच्या शेवया आहेत. त्याच्यामुळे तो पिवळा कलर दिसतोय तुम्हाला. तर आज एवढं सगळं जेवण बनवायचं कारण म्हणजे आज माझी भावजय आणि माझा भावाचा मुलगा येणार आहे पार्थ. आम्ही आता पवईला आलोय मंदिरामध्ये. कुठल्या मंदिरामध्ये आलोय सांग? जगदीश्वर मध्ये आलोय पवईला आणि खूप छान निसर्गामध्ये आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि पार्थ दुपारी आला, त्याची मम्मी पण आली आहे. तिची मम्मी गेली पुढे, आम्ही मागे राहिलो आहे शूट करायला. तर मी तुम्हाला बोलली होती की खीर पार्थसाठी भाजी बनवली आहे. तर आम्ही तिकडे हा नाही जेवलो, त्याची मम्मी जेवली थोडंफार आणि नंतर आम्ही तिकडे पुढे जाऊन जेवणार आहे. तर आधी इथे आम्ही दर्शन घेणार आहे या जगदीश्वराचं. नंतर मग पुढे जाणार आहे तपेश्वरला. तपेश्वरचं नेहमी मी व्हिडिओमध्ये दाखवत असेल, तेव्हा मी काय शूट करणार नाही. पण आम्ही जेवायला बसताना वनभोजन आम्ही नक्कीच दाखवू. येणार आहे. चला तर मग जय भोलेनाथ. चला तर. खालीच एंट्रीला हनुमंतांची मूर्ती आहे. गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत एंट्री. आणि मग इथूनच असं वरती जायचं आहे. चला तर जाऊया. तर मंडळी बघू शकता खालूनच आपल्याला महादेवाची पिंडी दिसते आहे. त्या मंदिराच्या वरती ती पिंडी आहे. अजून आम्ही वरती गेलो नाही आहे. खालूनच तुम्हाला दर्शन दाखवते आणि वरतून पण दाखवते. बघा किती सुंदर वाटते. सूर्यकिरण त्या पिंडीवर पडलेत आणि खूप छान वाटतंय. म्हणजे मोबाईलमध्ये नाही पण नॅचरल तर खूप छान वाटते. वरती जायचं आहे पायऱ्या चढून. निसर्ग आहे, जास्त नाही पायऱ्या. काम चालू. सुंदर असं नक्षीकाम केलंय. व्ह्यू बघा काय बाहेर सुंदर. बाहेरचा परिसर आहे, छान वाटतं. चाफ्याची फुलं, सुंदर असं मंदिर आहे. मंडळी जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आतमध्ये मी पोहोचलेली आहे. तुम्ही पण दर्शन घ्या जगदीश्वराचं. खूप सुंदर अशी विराजमान झालेले आहेत आपले महादेव आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे, बघू शकता. खूप छान वाटते. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ जय. व्ह्यू बघा काय सुंदर दिसतं. पावसाळ्यात तर लय भारी वाटतं. पावसात एक नंबर वाटलं. परिसर स्वच्छ आणि सुंदर. स्वच्छ आणि सुंदर. उंचावर आहे बघा पवईचा. इथून नजारा दिसतो पवईचा. मंडळी दर्शन घेऊन झाले आणि खाली उतरलो. पण परत असं मोह आवरत नाही ना, म्हणून वाटतं परत तुम्हाला दाखवतो. हा जो परिसर मी दाखवला नव्हता इथे खालून. खूप छान वाटतंय. चला तर आता निघालो. आता आम्ही तपेश्वरला पोहोचलो. तपेश्वरच्या मंदिरामध्ये पण दर्शन घेऊन झालंय आणि आता पुढे आम्ही वनभोजन करतो. चला मंडळी जेवण घेतलंय. डाळ, भात, लोणचं, फ्लावर आणि पनीरची भाजी आणि ही आंब्याच्या शेवया त्याच्यापासून बनवली खीर. असं सुंदर असं जेवण आहे. वनभोजन. आणि पार्थने सुरुवात केली. काय जेवतो तो? डाळ, भात आणि ते पनीर खाणार आहे, बाकीची भाजी खाणार. कसं झालं जेवण पार्थ? एक नंबर. काय बोलतो? कसं वाटतंय? एकदम निसर्गात गावासारखं वाटतं एकदम. मग आजचा दिवस मस्त गेला ना. हा. मग किती दिवसांनी बोलवते ये या ऐकत.
त्याची आईच जेवणात गुंग आहे. जेव जेव, तिला असं शांत बसून जेवायला मिळ. मग म्हणजे जेवण वगैरे झालं आणि आता छोटंसं पिल्लू आलंय खायला. बघू शकता खूप छान पिल्लू आहे. किती सुंदर आहे बघा. हा जखम झालेला दाखव, पार्कच दाखवतात. खा बाबू खा खा. त्याच्या नशिबात होतं. दाणे दाणे पिली काय खाणेवाले गाणं. लागलेली भूक लागली मग आईशिवाय वेगळं केलंय तर भूक नाही लागणार. बघा किती सुंदर आहे. कोणाला पाहिजे असेल ॲडॉप्ट करा प्लीज. सुंदर आहे, किती सुंदर आहे. आंघोळ घातली त्याला, स्वच्छ केलं, किती सुंदर आहे. बजरंगबली की जय. आम निकालेंगे तभी छोड़ेंगे. यस. कुठे रे आंबा? तो तिथं आहे त्या तिथं. आंबा आता चढून दे तरी मेल्या माका. आंबो दिसतो तर नंतर डेंगू येतात पायाखाली. बोलतात डेंगू म्हणजे यो डेंगू झगो रे. वर काय माका होत नाही जाऊ. आंबो तूच काढ. डेंगू येतो पायाखाली. डेंगू पायाखाली येतो, वरती नाही चढू शकत, अडकतोय पायाखाली. एक मिनिट थांब, कुकर घालते. चला आता उतरा खाली. चढेच मग उतरायला भीती आहे. आता ह्यो चढता. माझी हाईट नाहीये. हाईट नाहीये. आता आ कर, आंबा तोंडात पडेल मग. बघ दिसतोय काय, पडतोय काय. कावळ्याला सांग हलव हलव. पॅन्ट फाटेल. नाही फाटणार. वरती बजरंगबली तोड दे दुश्मन की नली. मच्छर मुंगी काटे मारशील मला. संध्याकाळ झाले, पक्षी आपल्या घरट्यात चालले आहेत. मस्त. आता आम्ही पण घरट्यात निघालो आहोत. चला तर मंडळी निघालो घरी. खूप छान मजा आली, शांत मस्त मजा आली. पण भोजन कसं झालं? एक नंबर. मजा आली, खूप मजा आली. आता व्हिडिओ इथे संपूया ना. तर व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.